बारामती मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवारांची सांगता सभा आज पार पडणार आहे। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोरेगावमध्ये सांगता सभा होईल आणि सुप्रिया सुळे यांच्यासह रोहित पवार या सभेला उपस्थित राहणार आहेत। तर महत्त्वाच्या अशा दोन सभा बारामती मतदारसंघात पार पडणार आहे। एका ठिकाणी अजित पवारांची सभा पार पडेल आणि दुसऱ्या ठिकाणी शरद पवार यांची सभा पार पडणार आहे। आज तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडवणार असल्या तरी आज बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या सांगता सभेच्या तोफा धडणार आहेत। मी आता आहे मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती, ज्या व्यासपीठावरून गेले अनेक वर्ष शरद पवारांकडून सांगता सभा घेतली जात होती, मतदारांना आवाहन केले जात होते। लोकसभा असो किंवा विधानसभा असो, त्याच्यापूर्वी शरद पवारांकडून व त्यांच्या कुटुंबांकडून याच व्यासपीठावरून मतदारांना आवाहन केले जात होते। परंतु काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली, पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेले। त्याचप्रमाणे आता या ग्राउंडची परवानगी देखील अजित पवारांनी पूर्वीच घेतली होती, म्हणून आता या व्यासपीठावरून अजित पवार मतदारांना आवाहन करणार आहेत। यामुळे आता शरद पवारांना दुसरे ग्राउंड निवडावे लागले। बारामतीतील कसबा परिसरातील जी लेंडीपट्टा आहे तेथील वेताळबाबाच्या ग्राउंडवरती शरद पवारांची सांगता सभा पार पडणार आहे। आणि आता या व्यासपीठावरती अजित पवार आणि त्यांचं कुटुंब या व्यासपीठावरती असेल, तर शरद पवार आणि पवार कुटुंबातील अनेक व्यक्ती शरद पवारांच्या व्यासपीठावरती असतील। आणि यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकामेकावरती काय आरोप करणार किंवा प्रत्यारोप होणार आहेत हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि मतदारांना काय आवाहन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।